येथे चंपावती नेत्रालय मैत्री ऑप्टिकल आणि मेडिकल च्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर ज्ञानोबा दराडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष पशुपतीनाथजी दांगट, डॉक्टर दत्तात्रय केंद्रे, अंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर एकनाथजी शेळके, डॉक्टर वासुदेवजी नेहरकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेली सगळी त्या तिघांना आशीर्वाद देण्यासाठी आलेली वडीलधारी बंधू भगिनी मातांनो आणि ज्यांचं हे हॉस्पिटल आहे असे डॉक्टर नारायण नाणे, डॉक्टर प्रदीप सानप, डॉक्टर रवींद्र गालफाडे. सर्वप्रथम या चंपावती नेत्रालय आणखी फीत कापायची आहे जाऊन, पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं उद्घाटक या नात्यानं या चंपावती नेत्रालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. डॉक्टर दराडे सरांनी त्यांचा तो विषय आहे, म्हणजे ते नेत्र विभागाचे प्राध्यापक आहेत, म्हणजे डोळ्याचे डॉक्टर बनवण्याचं काम ते करतात आणि ते डोळ्याचे डॉक्टर बनवणारे जे शिकवणारी मंडळी असतात त्याच्यात वेगवेगळे टप्पे असतात, म्हणजे ज्युनियर पासून सिनियर पर्यंत. त्याचे ते सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत, ते डोळ्याचे डॉक्टर बनवतात. तर त्यांनी टेक्निकल गोष्टी या नेत्रालयाच्या संदर्भात, तिन्ही डॉक्टरांच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर असं सांगितलं. डॉक्टर नेहरकरने सांगितलं की आपण केजमध्ये मोठमोठे शिबिर घेतले, भरपूर कॅटरॅक्ट केले, पण ते कमी झाले. पण ते कमी झालेले कॅटरॅक्ट आता आम्ही परत सर्व वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण मी पण 3-3.5 वर्ष या जिल्ह्याची रजा घेऊन गेलो होतो, परत सुदैवानं या ठिकाणी परत आलेलो आहे. तर ते वाढवण्याचं काम निश्चितपणाने आपल्याला करायचं आहे. आणि कॅटरॅक्ट सर्जरी जास्तीत जास्त सोयी कशा उपलब्ध व्हाव्या त्याच्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न सुरू पण केलेले आहेत. डॉक्टर दराडे सरांसोबत मी आल्याबरोबर मला वाटतं 1 महिन्यापूर्वी त्या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि आपल्याकडं अंबेजोगाईच्या तिथं लोखंडी सावरगावला एक मानसिक आरोग्य व वार्धक्य याच्यासाठी एक फार मोठं हॉस्पिटल बांधण्यात आलेलं आहे. तिथं 100 खाटांची व्यवस्था आहे. त्याच्या बाजूला स्त्री रुग्णालय आहे. तर ते स्त्री रुग्णालय आहे, तिथं स्त्री रुग्णालयामध्ये स्त्रियांच्या विषयीच्या आजारावर ट्रीटमेंट केली जाते, लहान बालकांच्या विषयाच्या आजारावर ट्रीटमेंट केली जाते. पण हे जिरॅट्रिक म्हणजे वयोवृद्धांसाठीचं जे हॉस्पिटल आहे तिथं काय करावं हा मोठा प्रश्न होता. आणि डॉक्टर दराडे सरांच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी आपण लवकरच डोळ्याचे ऑपरेशन सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत, किंबहुना पुढच्या आठवड्यापासूनच आपण ते सुरू करण्याचं योजले आहे. मग त्या ठिकाणी डोळा हा फार नाजूक असतो. बाकीच्या शस्त्रक्रिया आणि डोळ्याच्या शस्त्रक्रियामध्ये खूप मोठा फरक असतो, कारण जाण्याची शक्यता असते. म्हणजे त्या पेशंटला आपण दिसण्यासाठी किंवा दृष्टीदान करण्यासाठी ऑपरेशन करण्याच्या ऐवजी त्याची दृष्टी गमावण्याची भीती असते, म्हणून फार काळजी घ्यावी लागते. आणि त्याच्या गाईडलाईन्स पण खूप कडक आहेत. त्याच्यामुळे होतं असं की मेडिकल कॉलेज अंबेजोगाई असेल, आपलं केजचं सरकारी दवाखाना असेल, बीडचा सरकारी दवाखाना असेल, तिथं आम्हाला रोज 20च पेशंटचे ऑपरेशन करता येतात दिवसाला. मग दिवसाला 20 पेशंटचे ऑपरेशन कारण जागा वार्डात तेवढीच असते. त्याच्यामुळे 20 पेशंटमुळं आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्सचे पेशंट्स आहेत. कोणी मग नगरला जातं, कोणी पुण्याला जातं, आणखी कुठल्या कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला जातं, जिल्ह्याच्या बाहेर जातं आणि त्या ठिकाणाहून ते ऑपरेशन करून येतात. तर आपण त्या लोखंडी सावरगावच्या दवाखान्यात 50 पेशंट रोज कसे करता येतील अशी व्यवस्था करणार आहोत. म्हणजे आठवड्याला 150 पेशंट त्या ठिकाणी ऑपरेशन करण्याची व्यवस्था करा. आता तुम्ही म्हणाल उद्घाटन इथल्या दवाखान्याचं आणि बोलतोय सरकारी दवाखान्याचं. आम्ही सरकारी दवाखान्यात काम करणारे डॉक्टर आहेत. आधी सरकारी दवाखान्यात येणाऱ्या पेशंटची काळजी करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यानंतर मग जे खाजगी दवाखान्यात जाणारे पेशंट आहेत त्यांची काळजी करणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. 2 प्रकारचे पेशंट्स असतात. पहिल्या प्रकारचे पेशंट कसे असतात की त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांना सुविधा मिळत नाही, त्यांना सोबत कुणी नसतं दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी.
तर अशा पेशंटसाठी ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्यासाठी हे सरकारी दवाखान्याची व्यवस्था असते आणि त्या ठिकाणी आपण ते मोफत शस्त्रक्रिया करत असतो. दुसरा एक प्रकारचा पेशंट असतो, त्या पेशंटला काहीही केलं, आम्ही कितीही चांगल्या पद्धतीची शस्त्रक्रिया करून देऊ म्हटलं, कितीही चांगल्या पद्धतीची व्यवस्था करून देऊ म्हटलं, सरांनी सांगितलं कितीही चांगल्या पद्धतीचा लेन्स टाकून देऊ म्हटलं, तरी त्या पेशंटची मानसिकता सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्याची नसते किंवा दाखवण्याची नसते, त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये जायचं असतं. आणि अशा पेशंटच्या सोयीसाठी आपल्या केज तालुक्यातल्या हे रुग्णालय नक्कीच वरदान ठरणार आहे, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या तिघांनाही देतो. परंतु आपला जिल्हा हा मागासलेला जिल्हा, फार पैसे प्रत्येकाच्या खिशात असतीलच असं नाही, परंतु तुम्ही इथे येणारे जरी पेशंट असले तरी माझी तुम्हा तिघांना म्हणजे एक विनंती राहणार आहे किंवा आदेश राहणार आहे की पेशंटला तुम्ही फक्त त्याच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून वापस पाठवू नका. जेवढे पैसे तो देईल तेवढे पैशामध्ये त्यांच्या व्यवस्थित निदान करा, व्यवस्थित इलाज करा आणि व्यवस्थित शस्त्रक्रिया करा. कारण त्या रुग्णाला ज्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून जर वापस पाठवलं तर ते जे अश्रू आहेत ते आपल्याला बघवत नाही, परंतु तुम्ही आहे त्या पैशात जर सर्जरी केली त्याच्या जे डोळ्यातले आनंदाश्रू असतात ते आनंदाश्रू तुम्हाला नक्कीच लाख मोलाचे असणार आहेत आणि त्याची पैशात कधीच किंमत होत नाही. म्हणून तुम्हाला माझी अशी विनंती राहील की अशा रुग्णांसाठी पण तुम्ही थोडंसं चॅरिटी वर्क या ठिकाणी करत चला. केज शहरामध्ये प्रायव्हेटचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होते, पण ते फक्त ओपीडी करायचे. डॉक्टर नेरकर सिनियर मोस्ट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, ते आता करतात की नाही मला माहित नाही, परंतु तुम्ही तिघं आता पूर्ण वेळ या ठिकाणी खाजगीच्या स्वरूपात कासना ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून केजवासियांच्या सेवेत आहेत. ते नक्कीच केजवासी त्याचा फायदा घेतील आणि तुमच्या सेवेचा लाभ त्यांना निश्चितपणे होणार आहे. तुम्ही चांगली सेवा करा अशी आणि तुमच्या हातानं जास्तीत जास्त रुग्णांची सेवा हो, चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळो अशा प्रकारची विनंती मी ईश्वराला करेल. आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.